मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एक नवीन जबरदस्त असा प्रोमो नुकताच समोर आलाय. 13 एप्रिलच्या दणका महामनोरंजनाचा या प्रोमोमध्ये आपण पाहतो, काव्य ही नंदिनीला म्हणत असते, IAS म्हणून पास होत असताना मला एक आई म्हणून फेल व्हायचं नाहीये. मला उत्तर मिळाल्याशिवाय मी पुढे जाणार नाही, असं काव्या नंदिनीला रागातच म्हणत असते. असं बोलून झाल्यानंतर काव्य लगेचच रागात तिथून निघते. पण जिन्यावरून जात असताना काव्याचा पाय घसरू लागतो आणि ती खाली कोसळू लागते. पण काव्य लगेचच स्वतःला सावरते. काव्याचा हात नकळतपणे तिच्या पोटावरती गेलेला असतो. हा प्रसंग बघून नंदिनी मागून धावत येते आणि नंतर काव्याला समजावत म्हणते, पाय घसरून पडत असताना तुझा हात नकळत तुझ्या पोटावरती का गेला काव्या? आई होण्यासाठी काही वेगळी तयारी नाही करावी लागत. काव्य, तुला तुझ्या बाळानेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. रम्या लपून हे सगळं बघत असते आणि मनातल्या मनात खुश होत ती म्हणत असते, उत्तर तर मी देणार आहे काव्याला, आणि ते पण कायमचं. आता रम्या पुढे कोणता नवीन डाव खेळेल? ती पार्थ आणि काव्याच्या बाळाला काही इजा पोहोचवेल का, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. तर हा प्रोमो तुम्हाला आवडला का? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेट्सकरिता लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा.